या ग्रंथाचा हा अतिशय सुंदर असा सोहळा आहे प्रकाशनाचा। आणि या प्रकाशनाच्या निमित्तानं डॉक्टर सोमनाथ कदम यांनी लिहिलेल्या संपादित केलेल्या या ग्रंथाच्या निमित्तानं आज इथे जमलेल्या सर्व साहित्य रसिकांना आणि साहित्यिकांना मी मानाचा मुजरा करतो। तसं पाहिलं तर अण्णाभाऊंच्या एकूण 30 कादंबऱ्या, आपण अण्णाभाऊंचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की हाडापेराचा साहित्यिक, ज्याच्या श्वासामध्ये ध्यासामध्ये साहित्य कसं होतं। ते एका पक्षाचे जरूर कार्ड होल्डर होते, ते त्या पक्षासाठी लढले, संयुक्त महाराष्ट्रासाठी लढले, पण एक बिन्नीचा साहित्यिक ही आपली मुद्रा त्यांनी कधीही अशी काळवंड दिली नाही। उलट जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी ती तशी लखलखीत ठेवलेली आहे। आणि अण्णाभाऊंचं वैशिष्ट्य असं की आझादीच्या सायं प्रकाशामध्ये म्हणजे 46-47च्या दरम्यान या देशामध्ये एक 2-3 जे महत्वाचे साहित्यिक शब्द रचले म्हणून तुरुंगामध्ये गेले, त्याच्यामध्ये अण्णाभाऊ एक आहे। पंडित जवाहरलाल नेहरू हे हंगामी सरकारचे पंतप्रधान होते आणि एका हिंदी कवीनं एक पंडितजींच्या विरोधात कविता लिहिली आणि त्याबद्दल त्याला 2 वर्षाची शिक्षा झाली। पण त्याला असं सुचवण्यात आलं की या गुन्हेगाराने जर माफी मागितली तर त्याला या शिक्षेतून सूट मिळू शकते। पण त्यांनी सांगितलं, पंडितजी असो कोणी असो, मी माझ्या शब्दांची जी ताकद आणि जो आशय व्यक्त केलेला आहे त्याची कुचुंबणा मी होऊ देणार नाही, मी माफी मागणार नाही, मी तुरुंग भोगेन। आणि 2 वर्ष त्यांनी तुरुंग भोगला। त्या कवीचं नाव होतं मजरूह सुलतानपुरी। आणि आज मजरूह सुलतानपुरींच्या परंपरेतले अण्णाभाऊ, त्यांनी जे डावा विचार आपल्या तमाशातून, खऱ्या अर्थी अण्णा ज्याला लोकनाट्य म्हणायचे, या लोकनाट्यातून व्यक्त केला आणि त्याबद्दल त्यांना 3 ते 4 महिन्याची तुरुंगाची शिक्षा झाली। त्याबद्दलचे डिटेल्स आहेत। आता आमचे अमरावतीचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना अशी विनंती करेन की तुम्ही परत गेल्यावर त्या अमरावतीच्या तुरुंगाला भेट द्या। जर नवा बांधला असेल तर तो विसरा, पण जो जुना तुरुंग आहे या जुन्या तुरुंगामध्ये सलग 100 दिवसाहून अधिक काळ अण्णाभाऊ ज्या सेलमध्ये होते, बराकीमध्ये होते, त्या ठिकाणी काहीतरी स्मृतिचिन्ह ठेवण्याचा, लावण्याचा आणि अभ्यासकांच्या सोयीच्या दृष्टीनं तुम्ही तिथं समाज जागृती करावी अशी मी आपल्याला विनंती करतो। आणि ती खोली कशी ओळखायची त्याची एक पक्की खूण माझ्याकडे आहे। म्हणजे अण्णाभाऊंच्या आधी ज्यांना त्या सेलमध्ये ठेवलेलं होतं देशभक्त, ते होते राजाजी, म्हणजे राजगोपालचारी यांच्यासाठी शिल्लक ठेवलेली जो सेल आहे तोच अण्णाभाऊंचा आहे। आणि अण्णाभाऊंच्या साम्यवादी विचाराचं, त्यांच्या बंडखोर लेखणीचं एक द्योतक किंवा मानचिन्ह म्हणून ते लोकांच्या नजरेसमोर यायला हवं असं मला वाटतं। आज अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाज चिंतन या प्रकाशनाच्या निमित्तानं डॉक्टर बबन जोगदंड, माझे मित्र सोपान खुडे, देवीदास वैंदंडे होते, प्राध्यापिका प्रतिमा परदेशी मॅडम, संजय शिंदे, कादंबरीकार सुरेश पाटोळे, दीपक चांदणे। मला या प्रकाशकाचं मोठं कौतुक वाटतं। नावामध्ये दीपक आहे, आडनावामध्ये चांदणे आहे आणि ते महाराष्ट्राची अस्मिता जपतात म्हणे। मला अस्मिता चांदणेंचं कौतुक असं वाटतं की माय मराठीमध्ये ही एकमात्र कवयित्री आहे की जिला चांदण्याचा अनुभव घेण्यासाठी उंबरठ्या बाहेर जावं लागेल। पण या निमित्तानं मी मुद्दाम सांगेन, तुम्ही अस्मिता जपता आहात, तुम्ही कवयित्रीलाही जपा। आणि त्यामुळं काव्यसंग्रह खपत नाहीत म्हणून त्यांच्या काव्यसंग्रहाकडे दुर्लक्ष करू नका। तुम्ही तो आग्रहाने मुद्दाम छापा अशी मी तुम्हाला जाहीर विनंती करेन।
जवळजवळ 30 कादंबऱ्यांचा हा आढावा आहे आणि या 30 कादंबऱ्याचा आढावा 29 PhD धारकांनी मांडलेला आहे. सुरुवातीला मी सांगेन की पुढची जी दुसरी आवृत्ती येईल, एक तर अण्णाभाऊंच्या बद्दल मोठ्या मराठी साहित्यिकांनी फारसं काही लिहिलेलं नाही, प्रस्तावना खांडेकरांची होती, पण जे 2-3 महत्वाचे लेख आहेत ज्याच्यामध्ये शिरीष पै ज्या महान कवयित्री होत्या, पत्रकार होत्या, आत्रे कन्या शिरीष पै यांनी 15 नोव्हेंबर 1959 ला जो लेख प्रसिद्ध केलेला होता, अण्णाभाऊंच्या 2 चित्तवेधक कादंबऱ्या, आणि अण्णाभाऊंची वैजंता आणि फकीरा, आणि त्यातल्या त्यात फकीराबद्दल एवढं भारीचं वर्णन किंवा एवढी संघर्ष गाथा अन्य कुठल्या मराठी साहित्यकानं आपल्या शब्दातून व्यक्त केली आहे असं मला वाटत नाही. मी एवढंच सांगेन की शिरीष पै यांनी फकीरा कादंबरीबद्दल जे लिहिलेलं आहे ते प्रत्येक वाक्य एखाद्या अवतरणासारखं आहे, आणि तो लेख मुद्दाम मी साप्ताहिकातला मिळवून मी खुडे सरांच्या ताब्यात दिलेला आहे, तो तुम्ही पुढच्या वेळेला जरूर वापरा. त्याचप्रमाणे आमच्या शांता शेळकेताईंनी सुद्धा, शांता शेळकेजींनी सुद्धा फकीराबद्दल जो एक सुंदर लेख लिहिलेला आहे तो उपलब्ध आहे, तोही तुम्ही एक ॲडिशन म्हणून टाका. त्याचबरोबर श्रीधर सरदेशमुख हे मोठे आपले आघाडीचे कादंबरीकार होते, त्यांनी सुद्धा एक 2 कादंबऱ्यावर अण्णाभाऊंच्या जे लेख लिहिलेले आहेत ते यायला हवेत. म्हणजे कसं नवीन अभ्यासकांना, संशोधकांना ही वाट रिकामी होईल आणि एखाद्या कादंबरीचं ॲप्रिसिएशन किंवा त्याचा अनुभव किती उच्चतम पातळीवरून घेतला जाऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे हे 3 लेख आहेत. त्या दृष्टिकोनातून त्याचा जरूर विचार व्हावा. आता फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊंची मॅग्नस ओपस आहे, सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये वादाचा मुद्दा नाही, पण मला तो वादाचा मुद्दा अशासाठी वाटतो की माझ्या दृष्टिकोनातून माकडीचा माळ ही त्यांची सर्वश्रेष्ठ कादंबरी की फकीरा ही त्यांची सर्वश्रेष्ठ कादंबरी असा प्रश्न पडावा. अशा त्या दोन्ही कलाकृती अण्णाभाऊ उच्चतम उंचीवर घेऊन गेलेले आहेत, आणि त्यातल्या त्यात जे आपण म्हणतो अण्णाभाऊंचा संघर्ष, त्यांची लेखणी इथल्या साहित्यिक वर्तुळाने, सबवर्तुळाने, प्राध्यापकांनी, नंतर सातत्तरी भाषा करणाऱ्या समीक्षकांनी अण्णाभाऊंची कादंबरी फारशी गांभीर्यानं घेतलेली नाही, फारशी गांभीर्यानं घेतलेली नाही. माकडीचा माळ ही 1962 साली मॅजेस्टिक प्रकाशननं प्रकाशित केलेली होती. म्हणजे ज्या मॅजेस्टिक प्रकाशननं एकापेक्षा एक असे मोठे लेखक माय मराठीला दिले, त्याच मॅजेस्टिक प्रकाशननं दलालांचं अतिशय सुंदर मुखपृष्ठ असलेली कादंबरी पेश केलेली होती, पण तरीही ती कादंबरी गांभीर्यानं वाचली गेली नाही. अर्थात ही जी कादंबरी आहे फकीरा, हिचं वेगळं कारण असं आहे की ही भुकेसाठी वणवण करणाऱ्या दलित बांधवांच्या आक्रोशाला हाक देणारी ही कादंबरी आहे. ज्यावेळेला फकीरा मांग बाहेर पडतो त्यावेळेला मांगवाड्यामध्ये घराघरामध्ये भूक रडत असते, लहान मुलं रडत असतात, आणि त्यावेळेला चोरीचा मार्ग स्वीकारतो. मला या दृष्टिकोनातून वाटतं की 1951 साली अमेरिकेमध्ये द स्पार्टकस या नावाची कादंबरी आली, हॉवर्ड फास्ट. म्हणजे अमेरिका 1951 ची आणि साम्यवादी विचाराचा एक लेखक हॉवर्ड फास्ट यानं ती कादंबरी लिहिली. त्याबद्दल त्याला ताबडतोब तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. पण पुढे स्पार्टकस नावाचा क्लर्क डगलसचा सिनेमा गाजला. 2-3 वर्षापूर्वी 300 नावाची जे सिनेमे आणि जी परंपरा आली, ही सगळं ह्या स्पार्टकस कादंबरीची देणगी आहे. स्पार्टकस बद्दल त्या कादंबरीमध्ये काय लिहिलेलं आहे की गुलामांच्या स्वातंत्र्याचा दिवस कोणता असतो, तर ज्या दिवशी गुलामाचा मृत्यू होतो, तो ठार होतो, त्याच्या ठार होण्याचा अंताचा दिवस हाच खऱ्या अर्थी क्रांतीचा दिवस असतो. आणि ती जी कहाणी आहे
ही कहाणी अण्णाभाऊनी त्याच तोलामोलानं पेललेली आहे. ज्यांनी दरोडा घातला असं दाखवलंय कुठल्या मारवाड्याच्या वगैरे याच्या अंगावर, तो दरोडा नसून तो कराडजवळ एक ठिकाण आहे, त्या मठावर त्यांनी दरोडा घातला होता आणि लोकांची भूक भागवलेली होती. ही या कादंबरीचा विचार करताना तुम्ही महाश्वेता देवी यांची छोटी मुंडा अँड इट्स ॲरो, छोटी मुंडा आणि त्याचा तीर या नावाची जी कादंबरी आहे तिचा विचार करा. आणि मग ह्या दोन्हीचं संतुलन पाहताना आपल्याला असं लक्षात येईल की अण्णाभाऊ त्या काळामध्ये सुद्धा किती मैल पुढे गेलेले होते. अण्णाभाऊंच्या या कादंबरीचा अनुभव त्यांच्या लेखीनं शांताबाईंनी लिहिलेला आहे, ज्या आज 90च्या घरात आहेत. त्यांनी लिहिलेलं आहे की 2.5 महिने अहोरात्र अण्णा फक्त लेखणी आणि कागद याशिवाय दुसरं काही बघत नव्हते. आणि शेवटच्या क्षणी त्यांच्या हातातून पेन गळलं. ज्या वेळेला शेवटचं पान लिहिलं ते खाली पडले, त्यावेळेला रॉकेलचा दिवा असा खाली पडलेला, झोपडीला आग लागते की काय अशी अवस्था झालेली होती. पण तरीही त्या परिस्थितीमध्ये अण्णा लिहित राहिलेले होते. यांची ही कादंबरी त्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे. अण्णांच्याकडे आता तुम्ही सांगितलं की मराठी वाङ्मयाचा इतिहास किंवा कादंबऱ्यांचा इतिहास, अण्णांचं दुःख आहे की एका मोठ्या समीक्षकेनं त्यांच्या नावाची नोंद घेतली नाही कादंबरीच्या इतिहासामध्ये. आणि घेतली कोणीच नाही घेतलेली. 1970ला नरहर कुरुंदकर यांचा धार आणि काठ नावाचा संग्रह आला. या धार आणि काठ मध्ये अतपासून इथेपर्यंत मराठी कादंबऱ्यांचा आणि कादंबरीकारा